राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रामध्ये दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे त्यांचा राजीनामा घ्या, विरोधकांची घोषणाबाजी। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। कोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्यपाल कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील। विरोधकांच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही, फडणवीसांचं विरोधकांना आवाहन। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून आभाड विधिमंडळात। अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांना बेड्या घालून पाठवलं, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला। आव्हाडांकडून निषेध व्यक्त। ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार। विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गट आजच पत्र देण्याच्या तयारीत। काँग्रेसही विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार। सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। विधानसभेमध्ये ठाकरेंचा आणि विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, नाना पटोलेंची मागणी। नव्या सरकारच्या कार्यकाळात विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आमचा असावा, काँग्रेसची मागणी। राष्ट्रवादीला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता। सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,484 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामविकास विभागासाठी सर्वाधिक 3,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, तर 932 कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य वर्गातल्या। धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड पकडला गेला पाहिजे, क्षीरसागर यांची मागणी। विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूद नाही, विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना प्रत्युत्तर। जाधवांनी 25 नोव्हेंबरला तरतुदींची माहिती मागितली होती। आरोप सिद्ध झाल्याशिवाय धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, ही आमची भूमिका। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। सुनील केदार यांना वेगळा न्याय तर कोकाटे मुंडे यांना वेगळा न्याय। सतेज पाटलांची सरकारवर टीका, तर लाडकी बहीण योजनेवरून बोलताना सरकारचं आर्थिक नियोजन बिघडल्याचीही सतेज पाटलांची टीका। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। महाराजांविरोधात बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला जेलमध्ये टाकलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं विधान। तसंच महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांवर कडक कायदा करावा, मिटकरींची मागणी। दलालीची दलदल पत्रिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सरकारचे घोटाळे उघडकीस। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवारांनी सरकारचे 11 घोटाळे मांडले। पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं पक्षातील काही नेत्यांना वाटत असावं, रोहित पवारांचं वक्तव्य। तर पक्षात मोठा निर्णय होणार असेल म्हणून आपले निर्णय मागे ठेवल्याचंही वक्तव्य। मात्र त्यांचा रोख कोणाकडे याची चर्चा। राज्यात लाडकी बहीण सुरक्षित नाही, पुणे आणि जळगाव प्रकरणावरून पटोलेंचा हल्लाबोल। तर आरोग्य आणि कृषी विभागात घोटाळे, मुख्यमंत्र्यांनी ते बाहेर काढावे, पटोलेंनी मागणी केली। HSRP नंबर प्लेटवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। गुजराती कंपनीच्या मदतीनं महाराष्ट्राची रूट, रोहित पवारांचा हल्लाबोल। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी फडणवीसांची भेट घेतली। मतदारसंघातील कामांसाठी ही भेट झाली। आष्टीचे आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। सरपंच संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या हत्येसंदर्भात चर्चा करणार। केळी विकास महामंडळ, लेवा पाटील आणि गुजर महामंडळाची स्थापना करू अशी घोषणा फडणवीसांनी केली होती, त्याचं काय झालं? खडसेंचा सरकारला सवाल। अधिवेशनात हे मुद्दे लावून धरणार असल्याचीही खडसेंची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन। विधान भवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालत अभिवादन। मुख्यमंत्र्यांच्या नव्या दालनाचं उद्घाटन झालंय। देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटनाचा मान शिंदे आणि अजित पवारांना। विधिमंडळ इमारतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नवं दालन। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंच्या आमदारांचं स्वागत।
दालनामध्ये जाऊन आदित्य ठाकरे अंबादास दानवेंचं स्वागत करत त्यांना चॉकलेट दिलं. नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंची भेट घेतली. अधिवेशनाआधी भेटून शुभेच्छा दिल्या. वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. विरोध झाला तरी रिफायनरी राज्यात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न. बारसूचं मृतपरीक्षण सकारात्मक म्हणून सरकार आग्रही. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंबेडकरी जनतेचं राज्यव्यापी आंदोलन. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय द्या या मागणीसाठी आंदोलन करणार. लाडक्या बहिणीला महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते देणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्चला मिळणार. शाहू महाराजांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. शाहू महाराज यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरांच्या विरोधातील नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार. कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत असल्यानं गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग. अमरावतीमध्ये शिवसन्मान महामोर्चाला सुरुवात. खासदार बळवंत वानखेडे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर सहभागी. प्रशांत कोरटकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे 66 पुरावे आणि 184 जबाब यांचा आरोपपत्रात उल्लेख. मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त. फोनवरील संभाषणही पोलिसांच्या हाती. आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर. मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील या हेतूने औरंगजेबाच्या समर्थनार्थ आरोपींनी ही पोस्ट केली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात. दत्ता गाडेसोबत संमतीनं शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपीच्या वकिलांनी दावा केल्यानं पीडित तरुणी तणावाखाली. स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर. जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार नाही. अत्याचारावेळी आरोपी दत्ता गाडेनं पीडितेचा गळा आवळला. पोलिसांची माहिती. स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गुणाड गावातील ग्रामस्थांनी 1 लाखाचं बक्षीस नाकारायचं ठरवलंय. प्रकरणामुळे गावची बदनामी झाल्याचं काही ग्रामस्थांचं मत. मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तिघांना अटक. मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एक अल्पवयीन मुलगाही पोलिसांच्या ताब्यात. जळगाव छेड काढण्या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींची माहिती. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. एसआयटी आणि सीआयडी स्थापन केली तरच उपोषण मागे घेणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भूमिका मांडली. केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगाव छेडछाड प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. राज्यामध्ये लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या, राऊतांचं टीकास्त्र. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत बिघडली. जरांगे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात. आजी-माजी सभापतींमध्ये पुन्हा राजकीय वर्चस्वाची लढाई. पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवर कोयत्यानं हल्ला. दरोडेखोरांसोबतच्या चकमकीत पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी. पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी. विवाह संकेतस्थळावरून महिलेची 7 लाखांची फसवणूक करणारा आरोपी ताब्यात. रायगडच्या कर्जतमधून आरोपी प्रतीक देवरेला गुन्हे शाखेकडून अटक. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 10 ते 12 कोटींचं लाल चंदन जप्त. चालकासह एकाला अटक. मात्र इतर आरोपींचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारे 6 ट्रक पकडले. ट्रकसह 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. धुळ्याच्या पाचकंदील परिसरातील दुकानांना आग. आगीमध्ये 5 दुकानं जळून खाक. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र आगीत दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील यमाई मंदिर परिसरात भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानं जळून खाक. शहरातील ताजमहाल टॉकीज पुलाजवळची घटना. कोल्हापूरच्या केरले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचं काम अर्धवट. त्यामुळे पिंपळे, उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना. 10वीच्या परीक्षेसाठी मुलांनाही एसटीतून उतरून पायी चालत जाण्याची वेळ.
भिवंडी ठाणे खाडीपट्ट्यात अनधिकृतरित्या रेती उत्खनन, रेती माफियांवर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे कारवाईचे आदेश. आदेशानंतर रेती उपसा करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. पुढील 5 वर्षात संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे 4,500 अभंग ई-बुकमध्ये येणार. सांगलीमध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचा प्रारंभ खासदार विशाल पाटील यांच्या नेमबाजीने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा. यावर्षी 3 दिवस अभूतपूर्व किरणोत्सव भाविकांना अनुभवता येणार. अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कुटुंबियांसह तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. मंदिर संस्थांकडून मांजरेकरांचा देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सत्कार. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून गौरव. सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौहार्द 2025 या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीला पुरस्कार. 8वीच्या 30% विद्यार्थ्यांना वाचता येईना तर 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना. असर संस्थेच्या अहवालातून बीड जिल्ह्यातील गुणवत्तेची गंभीर स्थिती समोर. वर्धा जिल्ह्यामध्ये आरटी प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यामध्ये 1290 बालक आरटी प्रवेशासाठी पात्र ठरली आहेत. मुंबईमध्ये महापालिकेच्या पर्यावरण विभागाची 414 हॉटेल मालकांना नोटीस. तंदूर खाद्यपदार्थ प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यानं पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि गॅस शेगड्यांचा वापर करण्याचे निर्देश. प्रॉपर्टी टॅक्समधून मुंबई महापालिका मालामाल. फेब्रुवारीपर्यंत 5,069 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स गोळा. मार्चमध्ये हाच आकडा 1,200 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. 17 ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत ऊसाची ट्रॉली उडून फडाबाहेर काढली. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव चिंचणी गावच्या मजुरांची कमाल. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता. त्यामुळे शेतकरी चिंतेत. यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरणार. अनेक राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा. मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक राहण्याचा इशारा. त्यामुळे मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागेल. उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई आणि लिंबाच्या मागणीत वाढ. मागणी वाढल्यानं कलिंगड, टरबूज, पपईच्या दरात किलोमागे 2 ते 5 रुपयांनी वाढ. तर लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 200 रुपयांनी वाढ. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या दरामध्ये 10 ते 15% घट. मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, मुळा आणि पालकाच्या दरात वाढ. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. सिंधुदुर्गात काजूचं उत्पादन 50% राहण्याची शक्यता. बदलत्या वातावरणाचा काजू उत्पादनावर परिणाम. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे काजू मोहोर जळून नष्ट. शेतकरी चिंतेत. अकोल्यातल्या अकोट शहरात वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव सोहळा संपन्न. गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळ्यासह अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला. भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्यात F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह पर्यटकांना भुरळ घालतीये. या वाघिणीचा तिच्या बछड्यांसह फिरतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. पंतप्रधान मोदींनी गीरमध्ये जंगल सफारी केली. मोदींनी जंगल सफारीचा आनंद घेतला. मणिपूरमधले सगळे बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा. केंद्रीय मंत्री अमित शहांचे आदेश. हिंसाचाराच्या आगीनं होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. आसाम विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचे संकेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष एकत्रित लढणार असल्याची चर्चा होती. कथित शेअर बाजार घोटाळा नियामक उल्लंघन प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यासह सेबीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे न्यायालयाचे निर्देश. तिरुपती बालाजी मंदिरावर नो फ्लाय झोन जाहीर करा. TTDचे अध्यक्ष BR नायडू यांची पत्राद्वारे हवाई वाहतूक मंत्रालयाकडे मागणी. जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या विरोधात निदर्शनं. सगळ्या ओलिसांना सोडण्यासाठी हमासशी करार करण्याची मागणी.
युक्रेनच्या समर्थनार्थ रोममध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले. युक्रेनला शांतता आणि युद्धाचा अंत हवाय, मात्र अमेरिका आणि रशियाच्या अटींवर नाही. निदर्शनात सहभागी झालेल्यांनी भूमिका मांडली. लंडनमधल्या शिखर परिषदेत ब्रिटन आणि कॅनडाकडून युक्रेनचं उघडपणे समर्थन. यावेळी अमेरिकेसोबत खनिज व्यवहारासाठी तयार असल्याचं झेलेन्स्कींकडून स्पष्ट. युक्रेनला 5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची मदत करणार. लंडनमधील शिखर परिषदेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणा केली. इस्रायलनं मदत साहित्य घेऊन आलेले इजिप्तचे ट्रक परत पाठवले. युद्ध न थांबवल्यास हमासला परिणाम भोगावे लागतील, इस्रायलचा इशारा. व्हॅटिकन शहरामध्ये पोप फ्रान्सिस यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये फादर फ्रान्सिस यांच्यासाठी हजारो लोकांनी एकत्र येत मेणबत्त्या पेटवून प्रार्थना केली. इंग्रजी हीच यापुढे अमेरिकेची अधिकृत भाषा असेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी. अमेरिकेतील 30हून अधिक राज्यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्याचा कायदा पारित केलाय. जगभरातील 40% जनतेला आपल्या भाषेतून किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतून शिक्षण मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 97वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. यंदा एकाही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन नाही. मात्र प्रियंका चोप्राची सहनिर्मिती असलेल्या अनुषाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.